एका अशा माणसाची कल्पना करा ज्याचं अख्खं आयुष्य हिंसा आणि अज्ञानात गेलं, ज्याला देवधर्म, पूजा, प्रार्थना यापैकी कशाचाच पत्ता नव्हता. पण ही गोष्ट त्याच्या पापांची नाही, तर त्याच्याही नकळत त्याला मिळालेल्या एका अद्भुत पुण्याईची आहे. चला तर मग ऐकूया ही अद्भुत कथा. आणि इथूनच तर गोष्ट खरी रंजक होतेय. आयुष्यभर पाप करूनही मृत्यूनंतर त्याला नरक नाही तर थेट राजेशाही पुनर्जन्म मिळाला. इतकंच नाही तर एका क्षणी त्याच्या शरीरातून चक्क भगवान विष्णूंची शक्ती प्रकट झाली आणि तिनं एकट्यानं अख्ख्या शत्रुसेनेला संपवून टाकलं. आता प्रश्न हा आहे की हे सगळं कसं शक्य झालं असेल? म्हणजे एक आयुष्यभराचा पापी आणि त्याला असं फळ? ह्या सगळ्याचं उत्तर फक्त एका रात्रीत दडलेलं आहे. एका झाडाखाली, नकळत घडलेल्या उपवासात आणि कानावर पडलेल्या काही भजनांमध्ये. चला तर मग त्या रात्रीच जाऊया. ही गोष्ट घडते वैदिश नावाच्या एका राज्यात. खरं तर त्याला रामराज्यच म्हणायला हवं, जिथे गरिबीची सावलीही नव्हती, आजारपण कोणाला माहीत नव्हतं आणि पाप तर कुणाच्या मनात सुद्धा येत नव्हतं. आणि या राज्याचे राजे होते चित्ररथ, पराक्रमी, न्यायी आणि भगवान विष्णूंचे परमभक्त. म्हणजे बघा, ही दोन टोकं आहेत. एकीकडे त्या शिकाऱ्याचं अंधारं जग, जिथे फक्त हिंसा आहे, अज्ञान आहे, श्रद्धेचा तर पत्ताच नाही. आणि दुसरीकडे वैदिश राज्याचा तो उजळलेला मार्ग, जो भक्ती, धर्म आणि श्रद्धेच्या प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. त्या वैदेशिक राज्यात एक मोठा सोहळा व्हायचा. प्रत्येक एकादशीला सगळी प्रजा उपवास करायची. पण फाल्गुन महिन्यात येणाऱ्या आमलिकी एकादशीचं महत्त्व तर काही औरच होतं. कारण असं म्हणतात की त्या दिवशी स्वतः भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात वास करतात. आणि म्हणूनच मग काय, राजा असो किंवा रंक, सगळेजण त्या पवित्र झाडाखाली जमायचे आणि रात्रभर जागरण करायचे. आणि त्याच रात्री नियतीचा खेळ बघा. एक शिकारी दिवसभर फिरूनही ज्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं, भुकेनं व्याकुळ, पार थकून तो त्या जागेजवळ पोहोचला. त्याच्या कानावर तो भजनांचा आवाज पडला. तो दिव्यांचा प्रकाश दिसला आणि नकळत त्याचे पाय तिकडे वळले. जणू काही त्या भक्तीच्या महासागरात एक अनोळखी थेंब येऊन मिसळला होता. आणि इथेच त्याच्या नकळत सगळा खेळ घडला. आता बघा, शिकार मिळाली नाही म्हणजे पोटात अन्नाचा कण नाही. झाला की नाही नकळत उपवास? रात्रभर तो तिथे बसून भजन ऐकत होता, डोळ्याला डोळा लागला नाही. झालं की नाही जागरण? त्यानं हे काही जाणून बुजून केलं नव्हतं, पण म्हणतात ना, भगवान विष्णूंनी त्याच्या या अजाणतेपणे केलेल्या भक्तीची नोंद मात्र नक्की घेतली. पुढे काळ सरला. त्या शिकाऱ्याचा मृत्यू झाला. पण त्या एका रात्रीनं त्याच्या आत्म्याचा पुढचा प्रवासच बदलून टाकला होता. विचार करा, आयुष्यभराच्या पापांचा हिशोब व्हायचा होता, पण त्याआधीच त्या एका रात्रीच्या नकळत घडलेल्या पुण्यानं सगळं चित्रच पालटून टाकलं. किती प्रचंड ताकद असेल ना त्या एका रात्रीच्या अजाण भक्तीची. आणि मग त्याचा पुनर्जन्म कुठे झाला? थेट जयंती नावाच्या राज्यात, तोही राजा विदुरथाचा पुत्र म्हणून. त्याचं नाव ठेवलं गेलं वासुरथ. पण ऐकून घ्या, हा काही सामान्य राजकुमार नव्हता. त्याच्या आत त्याच्या मागच्या जन्माची पुण्याई होती. भगवान विष्णूंच्या कृपेची एक अदृश्य ताकद होती. आणि आता ही कथा एका अशा वळणावर येते जिथे तो चमत्कार प्रत्यक्ष दिसणार होता. बरीच वर्ष उलटली. राजा वासुरथ एकदा शिकारीला गेला आणि सैन्यापासून भरकटला. घनदाट जंगल, एकटा पडलेला राजा, पार थकून तो एका झाडाखाली झोपी गेला. कल्पना करा त्या परिस्थितीची. राजा एकटा आहे, शस्त्रही जवळ नाहीये आणि तो गाढ झोपेत आहे, पूर्णपणे असहाय. आणि नेमक्या त्याच वेळी जंगलातल्या शत्रूंनी त्याला ओळखलं, घेरलं आणि त्याच्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू केली. पण जसा त्यांनी हल्ला करण्यासाठी शस्त्र उचललं, तसा एक प्रचंड चमत्कार घडला. त्या झोपलेल्या राजा वासुरथच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्या प्रकाशानं चक्क सुदर्शन चक्राचं रूप घेतलं आणि डोळ्याचा पात लवतनं तोच सगळ्या शत्रूंना जागीच ठार केलं. काही वेळानं राजा वासुरथला जाग आली. पाहतो तर काय, आजूबाजूला एकदम शांतता. शत्रूंचं तर नावोनिशाण नव्हतं. त्याला काही कळेना की नक्की काय घडलं. तो पार गोंधळून गेला होता. आणि तेवढ्यात आकाशातून एक आवाज आला. ती होती आकाशवाणी. आणि तिनं सगळं रहस्य उलगडलं. तिनं सांगितलं की त्याचं रक्षण हे त्याच्या मागच्या जन्मातल्या पुण्याईमुळे झालं आहे. त्या शिकाळ्याच्या अजाण पुण्यानं आज राजा वासुरथचा जीव वाचवला होता. तर मग काय शिकायचं ह्या गोष्टीतून? सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की देव आपलं वरवरचं कर्म नाही पाहत, तर त्या कर्मामागचा भाव पाहतो. त्या शिकाऱ्याने कोणती पूजा अर्चा केली होती? काहीच नाही. पण तरीही त्या भक्तिमय वातावरणात त्याची जी नकळत उपस्थिती होती ना, ती देवाने स्वीकारली.
कधीकधी हजारो पूजांपेक्षा नकळत पण शुद्ध मनानं लावलेली एक क्षणाची हजेरी खूप मोठी ठरते. आणि म्हणूनच ही गोष्ट जाता जाता एक खूप मोठा प्रश्न मागे सोडून जाते. देव खरंच आपलं कर्म पाहतो की त्या कर्मामागचा आपला हेतू, आपला भाव पाहतो? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.